Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ पक्कन आहे द 7 BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे सेकंड चॅप्टर रचना शरीरचा आणि ते म्हणजे परिभाषा शरीर. आता परिभाषा म्हणजे काय मित्रांनो, परिभाषा म्हणजे एक अशी भाषा जी की विशिष्ट प्रकारे वापरली जातात. जसे की आपल्या शरीरामध्ये जी रचना आहे त्या रचनेची काही समजा परिभाषा सांगितलेली आहेत आणि तेच आपल्याला यामध्ये बघायचे. जसे की शिरा, धमनी, स्नायू, अस्थी, आता यांना जे जोडून असतात, यांना जे बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये मदत करतात त्यांचेच आपल्याला परिभाषा बघावं लागतात. आणि आता सुश्रुतांनी आपल्यासमोर ते शल्यचिकित्सक होते सुश्रुत आचार्य. आता ते सुश्रुतांनी आपल्यासमोर याच शल्यचिकित्सकाच्याच दृष्टिकोनातून आपल्याला या शिरा, स्नायू, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कुर्च्या, कंडरा, सीमंत, सेवनी, अस्थिसंघाती यांचे डेफिनेशन दिलेले आहेत, म्हणजेच परिभाषा दिलेले आहेत. तर ते सर्व कन्सेप्ट्स आपल्याला यामध्ये बघायचे आणि ते चांगल्या रीतीने आपण यामध्ये बघूया. तर चला स्टार्ट करूया. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला मसनो पॉईंट त्यांनी कुर्च्या सांगितलेले. तर कुर्च्या बघूया. तर कुर्च्या म्हणजे काय मित्रांनो, तर त्याचे आपल्याला सुश्रुतांनी श्लोक सांगितलेले आणि ते फारच छान प्रकारे श्लोक आहे, ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. षटक कुर्च्या ते हस्तपाद ग्रीवा मेड्रेशु हस्त यदो पाद यदो ग्रीवा मेड्र यो एक एक सुश्रुत शरीर स्थान 5:13 यामधून हा श्लोक आलेला आहे. तर ते म्हणतात की षट कुर्च्या. कुर्च्या म्हणजे काय मित्रांनो, आता तुम्ही लहानपणी काही खोडी केली असेल आहे की नाही, आणि त्याच्यामुळं आईने तुम्हाला मारलेलं असेल. आता आईचा जे हत्यार आहे, आईचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कोणतं आहे? झाडू. तेच झाडूला एक स्ट्रक्चर्स म्हणजेच कुंच लाव आहे, त्यालाच आपण कुर्च्या म्हणतो, म्हणजेच ब्रश लाईक स्ट्रक्चर्स, आणि तेच त्याला आपण कुर्च्या असे म्हणतो. तर आता हे जे कुर्च्या आहे मित्रांनो, हे 6 प्रकारचे कुर्च्या आहेत. तर त्यांनी सांगितलेले की 6 प्रकारचे जे कुर्च्या असतात त्यालाच आपण ब्रश लाईक स्ट्रक्चर म्हणतो. आणि हे ब्रश लाईक स्ट्रक्चर 2 हातात, 2 पायात, 1 ग्रीवा आणि 1 मेड्र प्रदेशी असतात. तर अशा पद्धतीने हे 6 कुर्च्या असतात. आता हे 6 कुर्च्या 2 हातामध्ये त्यालाच आपण मॉडर्नमध्ये पाल्मार अपोन्युरोसिस म्हणतो, आणि 2 पायामध्ये असतात त्यांनाच प्लॅन्टर अपोन्युरोसिस म्हणते. त्याच्यानंतर 1 ग्रीवामध्ये असतात त्यालाच आपण लिगामेंटम न्यूचे असे म्हणतो. त्याच्यानंतर 1 मेड्र प्रदेशी असते आणि त्याला आपण सस्पेन्सरी लिगामेंट असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हे 6 कुर्च्या आहेत. हमखास विचारतात, तर तशाच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्सेसमने पॉईंट सांगितलेले ते म्हणजे कंडरा. आता कंडरा म्हणजे काय मित्रांनो, त्याच्यासाठी पण आपल्याला सुश्रुताने श्लोक सांगितलेले आणि ते म्हणजे वृत्ता स्नायू. वृत्ता म्हणजे गोल दोरी लाईक स्ट्रक्चर्स, त्यालाच आपण स्नायू म्हणजे जे असतात त्यालाच आपण कंडरा असे म्हणतो. म्हणजे दोरी लाईक स्ट्रक्चर्स म्हणजे काय, मॉडर्ननुसार जर बघितलं तर त्याला आपण टेंडॉन असे म्हणतो, दोरी लाईक स्ट्रक्चर, तर त्यालाच आपण कंडरा असे म्हणतो. तर तेच आपल्याला जे भावप्रकाश आहेत त्यांनी आपल्याला श्लोक सांगितलेले की महत्त्व म्हणजे मोठे स्नायू प्रोक्ता कंडरास्तु षोडश. महत्त्व म्हणजे मोठे आकाराचे गोल दोरीच्या आकाराचे जे स्नायू असतात त्यांना आपण कंडरा असे म्हणतो, आणि हे 16 प्रकारचे आहेत. षोडश म्हणजे काय? 16. तर तेच आपल्याला सुश्रुताने श्लोक सांगितलेले, तर ते आपल्याला मेन आहे आणि हे तुम्हाला पाठ करायचं आहे. तर षोडश कंडरा तासा चतुर्स्थ पादयो हस्तग्रीवा पृष्ठेशु सुश्रुत शारीर स्थानमधून हा श्लोक आलेला आहे. आणि त्यांनी असं म्हणतात की षोडश म्हणजे 16 प्रकारचे कंडर आहेत. कोणते कोणते येतं? चतस्त्र म्हणजे 4 पायामध्ये, पादयो 4 हस्त म्हणजे 4 हातामध्ये, त्याच्यानंतर 4 ग्रीवामध्ये आणि 4 पृष्ठेशु म्हणजे असे मिळून टोटल तुम्हाला 16 कंडर आहेत. आणि तेच कंडर तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर काही मसनो पॉईंट आहेत, जसे की आता ग्रीवा आणि हृदय, जसे की हात व पायामधील जे कंडर आहेत, हात आणि पायामधील जे टेंडॉन आहेत ते समोर निवेश जाऊन अग्रभाग नखाजवळ जातात आणि त्याला आपण ते नखामध्ये ते मिसळतात. तशा पद्धतीनेच ग्रीवा म्हणजे जे नेक रिजन आहे आणि हृदय जे समोरील आहे स्थानातील कंडरांचा निवेश हे मेड्र प्रदेश म्हणजे पेल्विक रिजनमध्ये जाते. त्याच्यानंतर श्रोणी व पृष्ठ यामधील, श्रोणी म्हणजे पेल्विक रिजन आणि पृष्ठ म्हणजे पाठील मागील जे आपलं डार्टोरिस मसल आहे तर यामधील कंडरांचा निवेश हे श्रोणी मंडळामध्ये जातो म्हणजे पेल्विक रिजनमध्ये जातो. त्याच्यानंतर ग्रीवा अस्थित कंडरांची वरील बाजूंची संबंधता मस्तकावर जाते. जे ग्रीवावरील रिजन आहेत त्यांची बाजू समोरची हेड रिजनला जाते. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर पायामधील कंडरांची वरील बाजूची संबंधता श्रोणी मंडलावर जाते. म्हणजे जे पायामधील जे कंडर आहेत, लेग रिजनमधले जे कंडर आहेत ते वरी जाऊन कुठे ॲक्युम्युलेट होतात, तर ते पेल्विक रिजनला ॲक्युम्युलेट होतं. अशा पद्धतीने त्यांनी कंडरा सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्सेशन पॉईंट आहे. आता इथपर्यंत समजलं का?
हे राजू समजलं की नाही समजलं? तर चला समोर बघूया, ते म्हणजे जाल. आता जाल म्हणजे काय? नेटवर्क ऑफ फायबर्स, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्लेक्सस असं म्हणतो. आता ते कोणते नेटवर्क्स आहेत ते बघूया. तर त्याच्यासाठी आपण सुश्रुत शारीरमधून जे श्लोक सांगितलेले ते पाठ करा. आणि यामध्ये त्यांनी सांगितलेले की मास शिरास्नायू अस्ति जालानी प्रत्येकम चत्वारी तानी मणिबंध गुल्प संसृतानी परस्पर निबंधानी परस्पर गवक्षतानी चेती ये गर्व अक्षितामिदम शरीरम. सुश्रुत शरीर स्थानमधून हा श्लोक आलेला आहे. तर ते म्हणतात की मास शिरास्नायू अस्ति, यामध्ये जे जाल लाईक स्ट्रक्चर करतात म्हणजे जे जाळे बनवितात त्यांना आपण जाल असे म्हणतो. आणि ते कशा पद्धतीने डिवाईड केलेले आहेत तर ते टोटल 16 प्रकारचे आहेत. म्हणजे त्यामधले जर बघितले तर प्रत्येक चत्वारी म्हणजे प्रत्येक 4 हे होतात. आता त्यामधले कोणते? मणिबंध म्हणजे रिस्ट रिजनला 4 येतात, त्याच्यानंतर गुल्प रिजन म्हणजे अँकल रिजनला 4 येतात. अशा पद्धतीने त्यांनी गवक्षता आणि चिती ये गवक्षता आणि मधिम शरीरम असे त्यांनी वर्णन केलेले की जे शिरास्नायू अस्ति आणि जे आहेत ते टोटल 4 हे जाल लाईक स्ट्रक्चर निर्माण करतात आणि ते टोटल 16 प्रकारचे आहेत. हे अशा पद्धतीने हे MCQच्या दृष्टिकोनातून आहे, तर ते तसं लक्षात ठेवा. मणिबंध आणि रिस्टमध्ये 4 असतात, तर टोटल 8 असतात, हे लक्षात ठेवू द्या MCQच्या दृष्टिकोनातून. इथपर्यंत समजलं. आता आपण समोर जाऊया. आता समोर आपल्याला नेक्स्ट मस्ट नो पॉईंट आहे ते म्हणजे अस्थिसंघात, ज्यामध्ये 2 अस्थी किंवा 2पेक्षा जास्त अस्थींचा संघ असतो, त्याला आपण अस्थिसंघात म्हणतो. तर त्याच्यासाठी आपल्याला सुश्रुताने श्लोक सांगितले. तर चतुर्दशा अस्त संघाता तेषात्रयो गुल्फ जाणू वंशनेषु एतनेतर शक्तिबाहुश्च व्याख्यातो त्रिकशीर्षोय. 14 म्हणजे 14 प्रकारचे अस्थिसंघात आहेत. अस्थिसंघात म्हणजे 2 अस्थी किंवा 2पेक्षा जास्त अस्थी एकत्र येऊन त्या समूह आपण अस्थिसंघात असे म्हणतो. आता ते पुढं म्हणतात की तेषात्रयो म्हणजे 3 गुल्फ जाणू वंशन. तर आदुशाखामध्ये त्यांनी विस्तीर्ण केलेले आहे, जसे की आदुशाखामध्ये गुल्फ म्हणजे अँकल जॉईंट, त्याच्यानंतर जाणू म्हणजे नी जॉईंट आणि वंशन म्हणजे हिप जॉईंट, या तिघांच्या मध्ये 1% म्हणजे 2% राहतात आणि ते टोटल 6 असतात. त्याच्यानंतर उदर्व शाखेत त्यांनी डिवाइड केले. उदर्व शाखेत म्हणजे वरची बाजू, तर वरची बाजूमध्ये मणिबंध, रिस्ट जॉईंटमध्ये 2, कुरपर म्हणजे एल्बो जॉईंट, त्याच्यानंतर कक्ष म्हणजे शोल्डर जॉईंट, जसे की तुम्हाला माहिती आहे थलपतीचा टणाना ते कक्ष शोल्डर जॉईंट. तर तशा पद्धतीने हे 2 असे मिळून 6 होतात. आणि त्याच्यानंतर त्रिक प्रदेशी म्हणजे जिथे तुमचा हिप बोन आणि सॅक्रम एकत्र येतात त्याला त्रिक प्रदेश म्हणतात आणि ते टोटल 1 आहे. त्याच्यानंतर शीर प्रदेशी म्हणजेच क्रॅनियल सुचर्स जिथे आपले एकत्र येतात त्याचा आपण शीर प्रदेश ते आपण 1 मानलेलं. अशा पद्धतीने क्रॅनियल वोल्ट म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीने हे अस्थिसंघात आहेत. याच्यानंतर इथपर्यंत समजलं की हे अस्थिसंघात होतं, तर म्हणजे हे सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सीमंत. सीमंत म्हणजे काय? की सीमंत म्हणजे सूचस. तर त्याच्यासाठी आपल्याला सुश्रुताने श्लोक सांगितले, ते श्लोक बघूया. तर चतुर्दशैव सीमंत तच अस्थिसंघात गणनीय, म्हणजे जिथे अस्थिसंघ प्रेझेंट आहेत, जिथे 2 अस्थी जोडलेले आहेत तिथंच त्यांचे जिथं मिळन होते त्याला आपण सीमंत असे म्हणतो. तर 14 प्रकारचे त्यांनी सुश्रुतांनी डिवाइड केलेले आहेत सीमंत. परंतु इथं आपल्याला भोज यांनी काय म्हणलेले ते बघा. तर संघाता सीविता येस्तु सीमंत असताना पक्षक्ष्म आहे, म्हणजे जे संघात अस्थिसंघात ज्याला आपण शिवले जाते, जिथे जोडी निर्माण होते, जिथे शिवणीद्वारे हे होतं, तर त्यांना आपल्याला सीमंत असे म्हणतात. अशा पद्धतीने ते भोज म्हणतात. तर त्यांचे स्थान जर बघितले मित्रांनो, तर त्यांचे स्थान असे हे आपल्याला मॉडर्ननुसार आपल्याला जे की स्कलमध्ये बघायचं आहे, जे की क्रॅनियम बोनमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर इथं आपल्याला आयुर्वेदिकनुसार सांगितले तर ते बघा. तर इथं पूरक कपाल म्हणजे समोरचा कपाळ व पार्श्व कपाळ एक सीमंत म्हणजे एक सुचर फॉर्म करते. त्याच्या कपाळांच्या मधोमध म्हणजेच एक सीमंत फॉर्म होते. त्याच्यानंतर 2 पार्श्व कपाळ व एक पश्चिम कपाळ हे एक सीमंत फॉर्म करते. त्याच्यानंतर वामशंख असती म्हणजे इकडून टेम्पोरल रिजन, त्याच्यानंतर वाम पार्श्व कपाल असती इकडचं ऑसिपिटल रिजन, दोन्ही मिळून एकत्र जे एक सीमंत निर्माण करते. त्याच्यानंतर दक्षिण शंका असती इकडची राईट साईडची आणि दक्षिण पार्श्व कपाल असती इकडची, म्हणजे दोन्ही मिळून इकडे होतात. तर अशा मिळून एक सीमंत निर्माण करतात. आणि अशा पद्धतीने त्यांनी आयुर्वेदानुसार सीमंतचे डिवाइड केलेले आहेत. तर हे सुचर्स होते. अशा पद्धतीने हे MCQच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर येते ते म्हणजे सेवनी. आता सेवनी जर बघितली मित्रांनो, तर सप्त सेवन्य शीर्षी विभक्ता पंच जीवा शेप रेखक ता
परिहर्तव्या शस्त्रेण सुश्रुत स्थानमधून हा श्लोक आलेला. तर ते म्हणतात, सुश्रुत अशा आपल्यासमोर असे म्हणतात की सप्त सेवन्य, त्यांची संख्या किती आहे? 7 आहेत, म्हणजे 7. त्याला फॉर अ रिझन. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सप्तसेवन हे शीर्षी भागामध्ये 5 आहेत. शीर्षी भागामध्ये सेवनी किती येतं? 5 आहेत. परंतु जिवा शेप म्हणजे जिवा आणि शेप म्हणजे मेडर भागी 1-1 आहेत. तर त्यांनी स्थान सांगितलेली, तर ते स्थान बघूया. तर शीर प्रदेशी म्हणजे 5 सेवनी असतात, जसे की कोरोनल शीत, तशा पद्धतीने ते 5 सेवनी आहेत. ते आपल्याला मॉडर्नमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर जीवाच्या अधोभागी म्हणजे जिथे त्या जीवाच्या अधोभागी आहे त्याला आपण फ्रेनुलम लिंग्वा असे म्हणतो. त्याच्यानंतर मेडराच्या अधोभागी जे असते त्याला आपण ॲनोकॉकिजियल राफे असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हे मॉडर्ननुसार होते आणि यांची संख्या ही MCQला येते. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे मासरज्जू. आता मासरज्जू म्हणजे काय ते आपण बघूया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर महत्त्व म्हणजे मोठे, मासरज्ज वशस्त्रत पृष्ठवंश मुभयत पेशी बंधनार्थ द्वय बाह्य आभ्यंतर द्वय सुश्रुत स्थानमधून हा श्लोक आलेला आहे की ज्यामध्ये माससूत्रांची रचना ही जाड दोरीप्रमाणे असते, त्याला आपण मासरज्जू असं म्हणतो. आता जाड दोरीप्रमाणे रचना कोणती? तर त्यांची संख्या जर बघितली मित्रांनो, नेक्स्ट त्यांनी सांगितलेली की मासरज्जू जे 4 संख्या आहेत. आता ते कोणते आहेत? जसे की आपल्या वर्टिब्रल कॉलम आहेत. आता जे वर्टिब्रल कॉलम आहेत त्याच्या आपली बॉडी डिपेंड असते आणि त्याच्यामध्ये जे आभ्यंतर आणि बाह्य म्हणजे आतमधामध्ये आणि बाह्य असे जे मसलचं स्नायूचं स्ट्रक्चर्स आहेत तेच आपल्याला इथं स्थान दिलेले. तर ते बघूया. तर पश्चिमेस पृष्ठभागांच्या वर्टिब्रल कॉलम दोन्ही बाजूस 1-1 आतील आणि 1-1 बाहेरच्या भागात, त्यालाच आपण मॉडर्नमध्ये जर बघितलं तर त्याला लॉंगिसिमस स्पायनिलिस हे म्हणतो. तर त्याला मॉडर्नमध्ये जर बघितलं तर त्याला आपण लॉंगिसिमस स्पिनालिस, त्याच्यानंतर इलिओकॉस्टलिस असे म्हणतात. आता इलिओकॉस्टलिस हे 2 पासून बनतात, त्याच्यानंतर लॉंगिसिमस स्पायनालिस हे 2 पासून बनतात. असे टोटल आपल्याला 4 मासरज्जू असतील आणि हे MCQच्या दृष्टिकोनातून येतं. ते अशा पद्धतीनेच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राहिलेलं जे पार्ट आहे आपण समोरमध्ये बघू. तर आता समोर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे स्नायू. स्नायू हे नेक्स्ट मस्ट नो पॉईंट आहे आणि स्नायूला आपण मॉडर्नमध्ये म्हणतो तर लिगामेंट्स किंवा टेंडॉन. आता लिगामेंट्स म्हणजे काय? फायब्रस बँड लाईक स्ट्रक्चर आणि टेंडॉन फायब्रस कॉर्ड लाईक स्ट्रक्चर. हे तुम्हाला 11-12ला झालेलं असेल. परंतु मी आपल्यासमोर त्यांचं श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयुर्वेदिकमध्ये कसं महत्त्व आहे ते आपण बघूया. तर त्याच्यासाठी श्लोक सांगितलेले सुश्रुतांनी ते बघूया. तर ते म्हणतात, मेदस्य स्नेहमादाय शिरा स्नायूत मापुण्यात शिरांना तो मृदुपाक स्नायूच तत खरं. सुश्रुत शरीरस्थानमधून हा श्लोक आलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की जे मेदापासून जे उपधातू आहे, मेदाचं उपधातू, तर हे स्नायू शिरापासून उत्पन्न झालेलं आहे. आता शिरापासून कसं उत्पन्न झालेलं आहे? तर ते म्हणतात की गर्भावस्थेमध्ये जेव्हा तेज महागोतापासून जेव्हा पाक निर्माण होते आणि त्या पाक अवस्थेमध्ये जेव्हा खरं पाक निर्माण होतो तेव्हा स्नायू उत्पन्न होतो आणि जेव्हा मृदुपाक होतो तेव्हा शिरा उत्पन्न होतात. तर याच शिराचे उत्पन्न होऊन नंतर हे शिरा मृदू असतात आणि जे स्नायू असतात ते मजबूत आणि टणक असतात, असा हा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न होता. तर आता याच्यामध्ये स्नायू जर बघितलं मित्रांनो तर हा स्नायू कफदोष प्रधान आहे, कारण की ते मेदाचं उपधातू असल्यामुळे ते कफदोष प्रधान असते. ते MCQच्या दृष्टिकोनातून लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आता आपल्याला सुश्रुताने आपल्यासमोर काही संख्या सांगितलेली आहेत आणि ती संख्या जशाच तसंच लक्षात ठेवा. कसं? रिस्पेक्टिव्हली इज 3 जसं तसं लक्षात ठेवा. हमखास MCQ संख्या 900 दिलेली, त्यांचं पुन्हा विश्लेषण केलेले आणि तेच विश्लेषण आपण बघूया. तर त्यामध्ये प्रथम आहे ते म्हणजे शाखागत स्नायू. आता शाखागत स्नायू जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे काही पॉईंट्स आहेत तर त्याच्यानुसार तुम्हाला त्यांची स्नायू लक्षात ठेवायचे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे अंगुली. आता हे अंगुली जर बघितले तर 5 बोटे असतात. तर 5 बोटेमध्ये 6 स्नायू असतात आणि तसे मिळून 6 पंचे 30 म्हणजे टोटल 30 हे अंगुलीमध्ये असतात. पादतलमध्ये 10 असतात, कुर्चमध्ये 10 असतात. गुल्फ रिजन जर बघितलं तर अँकल म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये 10 असतात. जंगा प्रदेश म्हणजे थाय रिजन त्याच्यामध्ये 30 असतात. उरू प्रदेश जंगा प्रदेशच्या वरचा हिप प्रदेश त्याच्यामध्ये 40 असतात. वंशन प्रदेशी 10 असतात. असे टोटल मिळून तुम्हाला 600 असतात. तर हे 600 स्नायू वर्णन केलेलं. तर हेच तुम्हाला जर समजा ट्रिक जर लावायची असेल तर अंगुलीला 30 डिवाइड करायचं आणि 30ला 3 विभागायचं 10-10-10. तर पातल कुर्चा गुल्फ हे 10-10 लक्षात ठेवायचे. पुन्हा यांची बेरीज केली तर 30 हे जंगा प्रदेश येते आणि त्याच्यामध्ये 10 ॲड केलं तर उरू प्रदेशमध्ये 40 येते आणि त्याच्यातून पुन्हा 30 मायनस केलं तर वंशन प्रदेशमध्ये 10 येते. आता एवढं जर लक्षात ठेवलं तर सोपी गोष्ट आहे, नाही तर मग जसं दिलं आहे तसं लक्षात ठेवा. कसं? इज्जतीनं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर आपण समोर वळूया ते म्हणजे मध्य शरीरगत. आता मध्य शरीरामध्ये कसं केलेलं आहे, तर मध्य शरीरामध्ये जर बघितलं मित्रांनो तर टोटल आहे तुम्हाला 230 स्नायू. तर त्यामध्ये कटी प्रदेश जर बघितला तर इथला हिप रिजनचा आपलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 दिलेले, तर पृष्ठप्रदेश म्हणजे पाठीमागचा, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 80 दिलेले, तर पार्श्व प्रदेश म्हणजे पाठीमागचा, त्याच्यामध्ये पण 60 दिलेले, उर प्रदेश म्हणजे छाती प्रदेश चेस्ट रिजन आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये 30 दिलेले, असे टोटल मिळून तुम्हाला 230 येते. हे लक्षात ठेवा. जसंच तसंच MCQ साठी. त्याच्यानंतर शीर व ग्रीवागत स्नायू, शीर आणि ग्रीवामध्ये टोटल 70 स्नायू असतात. तर ते 70 स्नायू तुम्हाला ग्रीवा प्रदेशामध्ये 36 असतात आणि शीर प्रदेशामध्ये 34 असतात, असे टोटल मिळून 70 येते. तर हे हमखास MCQ येते, तर लक्षात ठेवा. इथपर्यंत हे तुमचं डिवाइड होतं. आता याच्यानंतर स्नायूंचे प्रकार सांगितलेले, तर ते स्नायूंचे प्रकार आपण बघूया. तर आता आपल्याला स्नायूंचे प्रकार बघायचे, तर त्याच्यासाठी सुश्रुत आणि श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक शक्यतो पाठ करा जेणेकरून तुमचे स्नायूंचे प्रकार लक्षात ठेवतील. तर ते श्लोक बघूया. स्नायुश्चतुर्विद्या विद्यातासु सर्व निबोधोमी प्रतानवत्यो वृताश्च पृथवेश्च सुशिरास्ता. स्नायुश्चतुर्विद्या म्हणजे स्नायू हे 4 प्रकारचे असतात. त्याच्यामधले प्रतानवती, वृताश्च, त्याच्यानंतर पृथु, सुशीर, अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे स्नायू वर्णन केलेले आहेत आणि तेच आपल्याला बघायचे आहेत. आता ते कोणते कोणते स्नायू कशा पद्धतीमध्ये कोणत्या स्थानामध्ये प्रेझेंट असतात ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे प्रतानवती हे जर बघितलं मित्रांनो तर हे चापट आणि लांब असतो. चापट आणि लांब असल्यामुळे हे शाखा आणि संधी प्रदेशामध्ये म्हणजेच बॉल अँड सॉकेट जॉईंट्समध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर सेकंड त्यांनी सांगितलेले की वृत्त हे गोलाकार असतो, म्हणजे गोल असतो, त्यालाच आपण कंडरा असे म्हणतो आणि ते पृष्ठभागाच्या म्हणजे मागील बाजूस असतात आणि पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस असतात, म्हणजेच रिब्सच्या सराउंडिंगला. अशा पद्धतीने ती वृत्त फॉर्म करते. त्याच्यानंतर थर्ड येते ते म्हणजे पृथू. आता पृथू जर बघितलं मित्रांनो तर हे रुंद असतात, जाड असतात आणि पसरट स्नायू असतात आणि हे शरीरामध्ये सर्वकडे प्रेझेंट असते. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर पार्श्व, पाठीमागे, पृष्ठ, शीर, डोक्यामध्ये, उर, छातीच्या प्रदेशमध्ये असे सगळीकडे ते प्रेझेंट असतात आणि तशा पद्धतीने ते पृथू फॉर्म करतात. त्याच्यानंतर चौथा येते ते म्हणजे सुशीर जर बघितलं मित्रांनो तर हे छिद्रयुक्त असतो. आता हे छिद्रयुक्त का असतो, कारण की आपल्या आमाशयाचा जे शेवटचा भाग असतो ते कसा असतो, छिद्रयुक्त असतो, म्हणून ते तिथे प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर पक्वाशयाचा शेवटचा भागी पण आणि बस्ती प्रदेशी पण, अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे स्नायू येते. हे जशाच तसंच लक्षात ठेवा, वायवामध्ये याच्यामध्ये विचारतात. तर हे झाल्याच्या नंतर तुम्हाला यांचं जर समजा आपल्याला महत्त्व जर बघितलं मित्रांनो, या स्नायूंचे महत्त्व जर बघितले तर हे स्नायूंचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. जसे की शरीरामध्ये इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले, जसे की आपण नाव म्हणजेच होडी जी की आहे बोट, त्याच्यासाठी ते बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या फाळ्या लागतात आणि ते पुरुषांचं किती पण वजन असलं तर ते भार सहन करतात. तशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये अनन्य संधी प्रदेश आहेत आणि संधी प्रदेश असल्यामुळे ते काय करतात, स्नायू हे त्यांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपले भार सहन करतात आणि तशा पद्धतीने हे स्नायू उपयोगी पडतो. असं त्यांनी म्हणजे उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्हाला समजलेलं असेल. इथपर्यंत समजलं का? आता समोर आपण बघूया ते म्हणजे अस्थि, मांसपेशी, शिरा, संधी या ठिकाणी जर समजा विकृती उत्पन्न झाली, समजा काही बाधा झाली, तर तिथं एवढं समजा आपल्याला हर्ट होत नाही. हर्ट आहे की नाही? जसं की तुम्हाला माहिती आहे आता 6 महिन्यापासून आपण बोललेलो नाही, परंतु 7व्या महिने त्याचा सकाळी सकाळी मेसेज येतो, हॅलो तू कसा आहेस. बस एवढे 2 शब्द जीवनात बेकार लावून टाकतात आणि तशा पद्धतीने मग ते विसरून जाते, बिचारा अजून डिप्रेसमध्ये जाते. तसंच मग हर्ट काय होतं माहिती आहे का, अस्थि, मांसपेशी, शिरा, संधी यात विकृती यांच्यापेक्षा जास्त स्नायूंच्या विकृतीमुळे दिसून येतो. म्हणजे स्नायूंची जर विकृती जर झाली तर त्याच्यामुळे काय होते, आपली क्रिया कार्यक्षम होत नाही, म्हणजे आपल्याला मुवमेंट्स होत नाहीत. तशा पद्धतीने त्यांनी महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचं जर समजा आपण मॉडर्न ॲस्पेक्ट जर बघितलं तर आपण स्नायूंना लिगामेंट, टेंडॉन किंवा अपोन्युरोसिस असे म्हणतो. आता लिगामेंट म्हणजे काय, तर लिगामेंट म्हणजे फायब्रस बँड लाईक स्ट्रक्चर, टेंडॉन म्हणजे फायब्रस कॉर्ड लाईक स्ट्रक्चर, अपोन्युरोसिस म्हणजे फायब्रस फ्लॅट स्ट्रक्चर, अशा पद्धतीने. आता हे जे लिगामेंट आहे मित्रांनो हे बोन टू बोन फॉर्म करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर टेंडॉन जे आहे ते फायब्रस
कॉर्ड लाईक स्ट्रक्चर आहे, परंतु ते मसल टू बोन जॉईंट फॉर्म करते. त्याच्यानंतर अपोन्युरोसिस पण मसल टू बोन फॉर्म करते. अशा पद्धतीने हे तिन्ही लक्षात ठेवा. लिगामेंट बोन टू बोन, टेंडॉन मसल टू बोन, अपोन्युरोसिस मसल टू बोन, अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे स्नायू होतं. लेबेटा स्नायू समजा की नाही समजा. तर आता समोर आपण बघूया ते म्हणजे लसिका. एक छोटासा मुद्दा राहिला ते बघूया. तर लेबेटा सुनाताहून लसिका. लसिका म्हणजे काय मित्रांनो, तर याला आपण मॉडर्नमध्ये लिंफ म्हणतो. आता हा एक जलीय अंश आहे आणि याचा रचनेचा कोणताही बोध सांगितलेला नाही, परंतु आचार्य चरकांनी जे 6 स्तर सांगितलेले आहेत त्याच्यामधली जी उदकधरा स्तर आहे त्यामध्ये हे लसिका प्रेझेंट असते. तर ते एक प्रकारचा जलीय अंश आहे आणि त्वचेतील व्रणात लसिका आपल्याला सापडते. जर समजा आपण त्वचेला खरचडलं आहे की नाही, आपल्याला जर समजा कोणावर एखादं प्रेम आलं तर मग आपण काय करतो, नकानं खर्चून टाकतो आहे की नाही. मग तसं खर्चून टाकल्यावर मग जे स्त्राव येते तेच लसिका असते, त्यालाच आपण लिंफ असे म्हणतो. आता लिंफ जर बघितलं तर लिंफ इज अ मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड, हे मॉडर्नमध्ये सांगितलेलं. अशा पद्धतीने हे सर्व जे परिभाषा शरीर होतं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आय होप की तुम्हाला हे समजलेलं. हे MCQचा चॅप्टर आहे मित्रांनो नुसतं, याच्यामध्ये SAQ येत नाही, तर MCQच यामध्ये येतात. SAQ आला तर शाखागत किंवा स्नायूवर येऊ शकतात. तर तशा पद्धतीने ते प्रिपेअर करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना, आपल्या सोलमेंट्सला या चॅनलबद्दल सांगा. थँक्यू. आणि या जर समजा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.